देवाचा सेवक यहोवा याला बंदिस्त करून ठेवलं होतं किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला जेलमध्ये टाकलं होतं. कुठं टाकलं होतं? जेलमध्ये त्याला टाकण्यात आलं होतं. आणि जेलमध्ये असताना त्याचा आतोनात एक प्रभूचा शिपाई, एक प्रभूचा सैनिक या नात्याने त्याचा छळ करण्यात आला. आणि जसा छळ करण्यात आला तरी त्याने शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे त्याने सोडलेला नाही. तर त्या ठिकाणून त्याने मंडळीतल्या लोकांना पत्र लिहिलं आणि त्या मंडळीतल्या लोकांना त्या पत्राच्या माध्यमातून धैर्य मिळावं, धाडशी ते व्हावे. या वचनात तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की त्याने त्या मंडळीतल्या लोकांना प्रोत्साहन दिलं की जरी मी जेलमध्ये असतो किंवा आलेलो आहे, मला टाकण्यात आलेलं आहे, तर मी हे सर्व काही प्रभू येशूच्या नावामध्ये सहन करत आहे. आणि भविष्य काळामध्ये काय गोष्टी घडणार आहे या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी वाचायला मिळत आहे. तर तुम्हाला आणि मला माहित आहे की या पृथ्वी तलावर परमेश्वराच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही. म्हणा सगळेजण आमेन. तर या ठिकाणी तुम्ही आणि मी हे जे वचन वाचलेलं आहे या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे की परमेश्वर यहोवाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या संग तो बोलत आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि 9 वचनामध्ये तुम्हाला आणि मला कोकऱ्याची वधू म्हटलं गेलेलं आहे. म्हणा काय? म्हणा कोकऱ्याची, म्हणा कोकऱ्याची. सगळेजण म्हणा ना, कोकऱ्याची. कोण आहेत आम्ही? वधू किंवा कोकऱ्याची नवरी तुम्ही आणि मी आहोत. कोकरा हे कोणाला म्हटलं गेलेलं आहे? कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर तुम्हाला आणि मला या ठिकाणी फार सुंदर वचन वाचायला मिळालेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर तुम्ही आणि मी आज परमेश्वराचं मंदिर आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि देवाचं मंदिर तुम्ही आणि मी असल्या कारणानं